नमस्कार. लोकसभेमध्ये राष्ट्रपतीच्या अभिभाषणावर नरेंद्र मोदीजींनी जे काही महाराष्ट्राचा कोरोनाच्या काळामध्ये जी काही मदत उत्तर भारत असेल, बिहार असेल, उत्तराखंड असतील, अनेक राज्यातले लोक आपल्या महाराष्ट्रामध्ये राहतात, त्यांना मदत करण्याची भूमिका महाराष्ट्राच्या जनतेने आणि काँग्रेस पक्षाने केली. त्याच्याबद्दलच महाराष्ट्र हाच कोरोना पसरवणारं राज्य आहे अशा पद्धतीची टीका महाराष्ट्रावर केलेली होती. आणि त्या पद्धतीचे आमचे आंदोलन भारतीय जनता पार्टीचे खासदार असतील, केंद्रातले मंत्री असतील, विरोधी पक्ष नेते असेल, त्यांच्या घरासमोर आमचे आंदोलन चालू आहेत. पण आता मी कारण की हे बहिरी आणि गुंगी भाजपची व्यवस्था जी आहे त्यांच्यापर्यंत हा वाद जात नाही, म्हणून आता उद्यापासून तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या दिवसापर्यंत आम्ही विरोधी पक्ष नेत्यांच्या घरी, देवेंद्र फडणवीसांच्या घरी आम्ही या पद्धतीचे पत्र असंख्य कार्यकर्त्यांच्या हाताने त्यांच्या घरी पाठवणार आहोत, जेणेकरून आता तरी शिवाजी महाराजांचं जो काही त्यांचा मानस होता, त्यांचा विचार होता, शेतकऱ्यांच्या भाजीच्या ढेटालाही धक्का लागेल तर हातकलम करू, आणि इंग्रजांनी त्या काळात शेतकऱ्यांचं नुकसान केलं तर त्यासाठी इंग्रजांनी महाराजांच्या दरबारामध्ये येऊन माफी मागितली होती. हा क्षण त्या ठिकाणी त्यांना आम्ही पाठवतो आहे. आणि म्हणून महाराष्ट्राचाच नव्हे तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचा अपमान जो नरेंद्र मोदीजींनी जो केलेला आहे लोकसभेमध्ये, त्याचं आम्ही या पद्धतीचं पत्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्र दिल्लीचे तख्त आणि अहंकारी इंग्रजांसमोर झुकला नाही याचा इतिहास साक्षी आहे. तुमचे नेते पंतप्रधान नरेंद्र मोदींना सांगा की शेतकऱ्यांचा अपमान केल्याबद्दल देशाची माफी मागावी लागली तशी महाराष्ट्राच्या अपमानाबद्दल माफी मागणे चांगले राहील. दिल्लीच्या सत्तेसमोर गुडघे टेकून महाराष्ट्राच्या स्वाभिमानाशी खेळू नका. महाराष्ट्राची जनता कधीही माफ करणार नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त क्षमा मागून तुमच्या पापाचे प्रायश्चित करा, अशा पद्धतीचे पत्र महाराष्ट्रभरातून काँग्रेसचे कार्यकर्ते देवेंद्र फडणवीसांच्या घरी पाठवणार आहेत. आणि त्याची मोहीम आजपासून आम्ही आता सुरू करतो आहे. हा या पत्रकार परिषदेचं मुख्य भूमिका आमची होती. त्याचप्रमाणे आसामच्या मुख्यमंत्र्यांनी, म्हणजे भाजप किती खालच्या लेवलवर गेलेली आहे याचंही दर्शन आपल्याला होते की आसामच्या मुख्यमंत्र्यांनी एका मातेचा अपमान करण्याचा जो मनुवादी व्यवस्थेमधून विचार मांडला त्याचा धिक्कार सगळीकडे होते आहे. आम्ही पण महाराष्ट्रामध्ये त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न केला, पण पोलिसांनी ते पण आम्ही आता कोर्टात जाऊन त्या पद्धतीचे गुन्हे दाखल करण्याचा एक प्रयत्न आणि त्यांना महाराष्ट्राच्या कोर्टासमोर हजर करण्याची आमची कोर्टाकडे विनंती राहणार आहे. मदत करणं हे काही चुकीचं आहे अशा पद्धतीचं वक्तव्य ज्या पद्धतीनं नरेंद्र मोदीजींनी केलेलं आहे. महाराष्ट्र हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचा महाराष्ट्र आहे. आम्ही महाराजांच्या नावाने राजकारण करत नाही आहोत. हा महाराष्ट्राचा अपमान होणं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचा अपमान झालेला आहे. आणि म्हणून आम्ही छत्रपतीच्या नावाने काही राजकारण या ठिकाणी करत नाही. या विचाराचा अवमान लोकसभेमध्ये झालेला आहे हे त्यांनी मान्य करावं, एवढीच आमची भूमिका आहे. तुम्ही ज्यावेळेस आंदोलन जाहीर केलं त्याला ज्या पद्धतीनं काँग्रेसपेक्षा भाजपचे कार्यकर्ते जास्त आक्रमक झाले होते. एक बघा, आमचा मूळ मुद्दा हाच राहिला की आम्ही आंदोलन जास्त लोक, लाखो लोक आणूनही करू शकतो, त्याला काही मोठा भाग नाही आहे. पण मूळ प्रश्न असा आहे की लोकांची गैरसोय होऊ नये याची काळजी घेणं आमचं कर्तव्य बनतं. भाजपने
केलेल्या पापाचं डिफेन्स करण्याचा कृत्य जे परवा विरोधी पक्ष नेत्याच्या घरी जे आंदोलन आम्ही जाहीर केलं होतं त्याच्यामध्ये पाहिलं आपण की रस्त्यावर भाजपने आपले काही लोकांना पैसे देऊन तिथं रस्त्यावर उतरवलं, गुंडाइझम मुंबई शहरामध्ये केलं, पोलिसांना चावा घेतला. आम्ही लोकतांत्रिक पद्धतीनं आम्ही ते आंदोलन करत होतो. आम्ही काही तिथं लाखो लोक विरोधी पक्षाच्या नेत्यांच्या घरासमोर नेणार नव्हतो. आमचे जे काही आंदोलन महाराष्ट्रामध्ये 3 त्यांच्या पहिले झाले होते त्याच्यातही आपण सगळ्यांनी पाहिलेलं होतं की आमची संख्या आम्ही 500-600 लोक नेऊन त्या ठिकाणी त्या आंदोलनाची ते भूमिका 100-200 लोक काही ठिकाणी आम्ही नेत होतो, कारण की आम्ही तशा सूचनाच दिल्या होत्या, कारण की कोरोनाचा कालावधी चालू आहे. पण भाजपनी ज्या पद्धतीनं मुजोरी कशी दाखवायची आणि केंद्रातल्या सत्तेची गरमी कशी दाखवायची हा प्रत्येक केला आणि मुंबईकरांना अडचणीत आणण्याचं काम केलं आणि पोलिसांनी अडवलं तर त्यांना चावा घेण्याचे पाप भाजपनी केलं. तर या पद्धतीच्या कृत्याला आम्ही समर्थन करत नाही आणि आम्ही त्या पद्धतीचं आंदोलन करायची आमची भूमिका नाही. आणि म्हणून आता या आंदोलनाला आता आम्ही वेगळ्या दिशेने घेऊन जातो की एक निमित्तानं त्यांना या पद्धतीचा पत्रव्यवहार करून आता तरी तुम्हाला हे संधी आहे त्याचा प्रयत्न त्यांनी करावा. भाजपची प्रवृत्ती काय आहे त्याचे दर्शन काल त्या ठिकाणी झालेलं होतं. त्याच्यामुळे आता त्या घटना सध्या न्यायव्यवस्थेमध्ये आहेत, त्या प्रक्रिया सुरू आहेत. त्यामुळे आता मी कर्नल पुरोहितबद्दल फार काही टीका केली करावी असं मला वाटत नाही. पण एक गोष्ट आहे की त्या सगळ्या घटनेमागे कोण कोण आहेत त्याचं ते दिशायंत्र त्या माध्यमातून दिसतं आहे का हा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतं. न्यायव्यवस्थेत प्रकरण असल्यामुळे मी याच्यावर प्रतिक्रिया जास्त देणं बरोबर नाही. महाराष्ट्रातलं सरकार होऊन जवळपास आता 2-2.25 वर्षाचा कालावधी झालेला आहे आणि त्याच्यातलं कोरोनाचा लाट आणि या सगळ्या गोष्टी आणि जो कॉमन मिनिमम प्रोग्राम आहे त्याच्याबद्दलची एक चर्चा, आमच्या मंत्र्यांच्याही काही तक्रारी आहेत, आमच्या कार्यकर्त्यांच्या तक्रारी आहेत, त्या सगळ्या तक्रारीच्या बद्दलचं माननीय मुख्यमंत्र्यांबरोबर चर्चा होणार आणि मला विश्वास आहे की ह्या सगळ्या गोष्टीचं निराकरण त्या ठिकाणी होईल. येणाऱ्या विधानसभा अधिवेशनामध्ये विधानसभेच्या अध्यक्षाची निवड व्हावी आणि त्यासाठी प्रोग्राम आणि त्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी याव्यात, या सगळ्या गोष्टीची चर्चा त्यामध्ये होणार आहे. त्यांच्या विभागाच्या माध्यमातले जे काही त्यांना निधी मिळण्याचा निधी वाटपाचा जो इश्यू आहे, खूप साऱ्या अडचणी आहेत त्याच्यामध्ये, त्या सगळ्या गोष्टीवर होईल. दुसरं, राज्यामध्ये परवाच्या दिवशी जसं संजय राऊतांनी जी प्रेस कॉन्फरन्स घेऊन BJPच्या लोकांनी कसा भ्रष्टाचार केला त्याबद्दलचा एक त्या ठिकाणी पाळा वाचला गेला. आमची भूमिका राहणार आहे की या सगळ्या गोष्टी तातडीने EOWकडून येऊन गृहमंत्र्यांनी याच्यामध्ये लक्ष घालून तातडीने ह्या चौकशा सुरू व्हाव्या ही मागणी काँग्रेसच्या वतीनं आम्ही करणार आहोत. 10 तारीख को महाराष्ट्र में बड़ा भूकंप आने वाला है, कैबिनेट फेरबदल होने वाला है. आप ही की सरकार के मंत्री बोल रहे हैं कि आपको मंत्री पद चाहिए इसलिए आप ऐसे बयानबाजी कर रहे हैं. शिवसेना बोल रही है कि अकेले पार्टी नहीं, महाराष्ट्र में 3 पार्टी की सरकार है तो अकेले कांग्रेस नहीं तय कर सकती क्या बदलाव होंगे क्या नहीं. इस पर आप क्या कहना चाहेंगे? हमने क्या बोला उसका उन लोगों ने समझ नहीं आया होगा तो मुझे क्या तकलीफ है. मैंने ये कहा था कि महाराष्ट्र में 10 तारीख के बाद में बड़े बदलाव आएंगे, ये मैंने कहा था. अब बदलाव क्या है, कोरोना के समय में ना मंत्री जनता दरबार ले सके, लोगों के बीच जाना है तो उसके लिए सब प्रॉब्लम था. अभी कोरोना कम हुआ है तो अब हमारे जनता दरबार शुरू होंगे. हमारे मंत्री कांग्रेस के लोगों के बीच में जाएंगे, उनके प्रश्न सुनेंगे, उनको वही के वही उनको निर्णय देंगे. ये भूमिका हमने रखी है. तो बदलाव का अधिकार जो है मंत्रिमंडल का वो हाईकमांड को होता है, नाना पटोले को नहीं है. लेकिन मंत्रियों को काम में लगाने का जवाबदारी मेरा है तो मैं वो लगाने वाला हूँ, वो सुधार आने वाला है, वो मैंने बताया. लेकिन आपने ये भी कहा था कि सोनिया जी राहुल गांधी जी से बातचीत हो गई, बदलाव वो भी चाहते हैं.
तो काम में तो बदलाव चाहिए ना, क्योंकि मंत्री अगर लोगों के बीच में नहीं जाएंगे, जनता दरबार नहीं लगेंगे, क्योंकि आखिरी तो हमारी कांग्रेस पार्टी जनता की है, लोगों की है, तो लोगों के बीच में हमारे मंत्री जाना ही चाहिए। उसका काम में लगाना मेरा जॉब है, तो मैं उनको लगाऊंगा ही काम में, इसमें क्या। ये बात सिर्फ आप कांग्रेस के मंत्री के बारे में कह रहे हैं कि और तीनों पार्टी के मंत्री उनके पार्टी के मेरे को कुछ बोलने की जरूरत नहीं है ना, मुझे क्या बोलने की जरूरत है। जे संजय राऊतांनी त्या दिवशी आरोप केले, त्यानंतर आता तुम्ही मुख्यमंत्र्यांना राष्ट्रवादी सुद्धा भाजपच्या विरोधात आक्रमक झाले, तर जे महाविकास आघाडीचं समीकरण जे होतं आता या 2-2.5 वर्षानंतर कुठेतरी एक काउंटर अटॅक म्हणून पाहिलं जातं का महाविकास आघाडीच्या माध्यमातून? आपण पाहिलं की महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर भाजपने ज्या पद्धतीनं केंद्रातल्या ईडी आणि CBI आणि इन्कम टॅक्सचा वापर करून राज्याला आणि राज्याच्या सरकारला बदनाम करण्याचं जे षडयंत्र त्यांनी रचलं, त्याचं निश्चितपणे राज्याची बदनामी मोठ्या प्रमाणात झाली। महाराष्ट्र हे भ्रष्टाचारी राज्य आहे अशा पद्धतीचा याचा गवगवा मग सुशासनिक राजपूतच्या घटनेपासूनच आपण हे सगळ्या बीजेपीने निर्माण केलेलं हे चक्र जे आहे ते आपल्याला निदर्शनास येतं। आणि भाजप हे दुधाने धुतल्यासारखं आहे, बिलकुल भ्रष्टाचारीच नाही आहे अशा पद्धतीची भूमिका त्यांची होती। आता खऱ्या अर्थानं काल संजय राऊतांनी सुरू केलेली मोहीम त्याला पाठिंबा काँग्रेसने दिलेला आहे। आमची भूमिका स्पष्ट आहे की भाजपच्या काळामध्ये जे काही भ्रष्टाचारी व्यवस्थेच्या माध्यमातून महाराष्ट्राला लुटण्याचं काम झालं, मग त्यांनी काही लोकांची नावं घेतलीत, अनमोल काळे असतील, काय किती काळे आहेत मला माहीत नाही, त्याच्यात अनेक काळ्यांची नावं घेतली त्यांनी, राऊतांनी काळेच काळे म्हणजे भाजपच्या काळात काळच काळा आहे असं त्यांनी सांगितलं। तर आम्ही आज माननीय मुख्यमंत्र्यांना आम्ही जाऊन सांगतो आहे की तातडीनं हे EOWकडे हे सगळं प्रकरण देऊन गृहमंत्र्यांनी तातडीनं याच्यामध्ये लक्ष घालावं आणि हे सगळेच प्रकरण, कारण की आरोप त्यांनी केलेत एकही सिद्ध करू शकले नाहीत। हा आरोप संजय राऊतांनी परवा केलेत, हे आरोप सिद्ध झाले पाहिजेत, कारण की आपलं सरकार राज्यात आहे, त्यांच्या काळातला केलेला भ्रष्टाचार आहे हा उघडकीस आला पाहिजे, ही मागणी काँग्रेस करेल। अमोल काळेंनी असं म्हटलंय म्हणजे पत्रकारात की त्याची बदनामी केली जाते, एक तो बिझनेसमॅन आहे आणि उगाचच त्याचं नाव यात बोललं जाते आणि त्याच्यामुळे तो त्याच्या विरोधात कदाचित न्यायपालिकेकडे हे मागेल। आता ते विदेशात आहेत, आता देशात नाही आहे, इथेच आहे असं म्हटलेलं आहे। आता मला जे काही तुमच्या माध्यमातून ऐकलं ते विदेशात आहेत, तर जे कुठं असेल ना, तर आखरी संजय राऊत आमची मागणी काँग्रेसची त्याच्यातली एकदम स्पष्ट आहे की संजय राऊतांनी केलेल्या परवाचे आरोप याचं तातडीनं चौकशी सुरू व्हावी आणि गृहमंत्र्यांनी याच्यावरचं सातत्यानं लक्ष ठेवून याला टाईम पिरियडच्या आत याला कुठला तरी हे झाला पाहिजे ना, त्याचं केंद्र चौकशीच करतो। त्यांनी सांगितलं 19 बंगले आहेत उद्धव ठाकरे साहेबांचे कोकणामध्ये, राऊतांनी सांगितलं एकही नाही आहे, आज ते पाहायला चाललेत तिकडे, हे खोदाखोदी जी चालू आहे। आता सरकार राज्यात आपलं आहे, आता राज्यात सरकार असताना या सगळ्या प्रकरणामध्ये तातडीनं चौकशी व्हावी आणि जे खरं आहे ते लोकांसमोर यावं, ही मागणी काँग्रेसची आहे। तुम्ही ज्या कार्याध्यक्ष म्हणून अनेक जिल्ह्यांमध्ये ज्यांच्या नियुक्त झाल्या त्या रद्द केल्या का, त्यांना स्थगिती दिली आहे का? आम्ही त्याला कार्याध्यक्षाच्या जागी आम्ही त्यांना सिनियर उपाध्यक्ष अशा पद्धतीच्या त्याचं नावामध्ये तेवढा बदल करतो आहे, तेवढं त्याला संबोधित केलं जाणार, ते कंटिन्यू राहणार, फक्त त्याचं नावात तेवढा बदल होणार। शिवसेनेने काल सांगितलं की आम्ही ईडीच्या कार्यालयात जाणार आणि तिथे मागणी करणार। किरीट सोमय्यांनी ज्या ज्या नेत्यांवरती आरोप केले होते ते भाजप आल्यानंतर त्या चौकशांचं काय झालं हे विचारणार आहे। राष्ट्रवादीने मध्यंतरी अशी भूमिका जाहीर केली होती, तुम्ही सुद्धा अशा पद्धतीचे ईडीच्या कार्यालयात जाऊन किंवा त्यांना ज्या चौकशा आधी जे भाजपमध्ये गेलेले नेते त्या संदर्भात काही भूमिका घेणार? बघा, मी ईडी काही कोणाच्या इशारा नाचताय हे सगळे देश पाहतोय, त्यामुळे मला त्याचा EOW हे राज्य सरकारच्या ताब्यातलं एक चौकशी व्यवस्था आहे आणि गृहमंत्र्याच्या त्या ताब्यात हे आहे सगळं। म्हणून आमची भूमिका आहे की जे काही संजय राऊतांनी आरोप केले त्या आरोपाचं स्पष्टीकरण जनतेसमोर जावं आणि त्याची चौकशी पूर्ण व्हावी, ही भूमिका काँग्रेस पक्षाची आहे। फडणवीस यांच्या घराबाहेर तुमचे प्रवक्ते जे आहेत
ते आज मी माननीय मुख्यमंत्री महोदयांना सांगणार आहो की व्यक्ती स्वातंत्र्य जे आहे त्याला ठीक आहे, पोलिसांना त्यांच्या घरापर्यंत त्याला जाऊन द्यायचं नव्हतं, पण त्याचं जे तोंड ज्या पद्धतीनं बंद केलेलं होतं हे बंद करण्याचा अधिकार नाही. त्याच्यामुळे आम्ही जे कोणी अधिकारी असेल त्याच्यावर कारवाईची मागणी सुद्धा आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत. जे काही तुमच्या दूरचित्रवाहिनीतून जे काही मला दिसलं होतं की अक्षरशः त्याचं तोंड दाबत होतं. ठीक आहे, हातपाय पकडून तुम्ही त्याला तुमच्या गाडीत दाबून घेऊन जाऊ शकता, पण याचा अर्थ त्यांचा तोंड बांधू शकत नाही. त्यांनी तोंड बंद करण्याचं काम केलं. निश्चितपणे जे कोणी असतील त्याच्यावर कारवाई करायची मागणी आम्ही करू आज. जिस तरह से नए आंदोलन के तौर पे आपको कमियां बतानी है, किस तरह का होगा ये आंदोलन जो नरेंद्र मोदी जी ने कोरोना के समय में जिस तरह से महाराष्ट्र और महाराष्ट्र के जनता ने और कांग्रेस ने तकलीफ में आए हुए लोगों को, फिर उत्तर भारत के हो, उत्तराखंड के हो, बिहार के हो, जो भी विविध राज्य से लोग आए थे उनको मदद करने का काम, उनको खाना देने से, उनको दवा देने से, और जब 1 मई को जब ट्रेनें शुरू की गई थी तब वो मुफ्त में शुरू करेंगे ऐसी घोषणा नरेंद्र मोदी जी की सरकार ने की. लेकिन जब ट्रेनें आई तो टिकट निकालने के लिए कहा गया. 4 महीने से लोग बगैर काम से थे, उनके पास पैसे नहीं थे, तो कांग्रेस और महाराष्ट्र की जनता ने उनको पैसे जमा कर उनका टिकट निकालकर उनके गांव भेजने का काम किया. जब हजारों किलोमीटर लोग रास्ते से जा रहे थे, लोग मर रहे थे, तब नरेंद्र मोदी जी का और बीजेपी का ख्याल नहीं गया. नमस्ते ट्रम्प जब गुजरात में फरवरी महीने में किया था तब कोरोना आया, तब नरेंद्र मोदी जी को पता नहीं था. वेस्ट बंगाल से उत्तर भारत में और उत्तराखंड में कोरोना लेके आए, यहाँ के लोग ले जाकर वहाँ पे चुनाव में प्रचार करे, तब कोरोना आया, तब पता नहीं. लेकिन महाराष्ट्र को जानबूझकर छत्रपति शिवाजी महाराज के विचारधारा को, क्योंकि छत्रपति शिवाजी महाराज की विचारधारा दूसरों को मदद करने की थी, तकलीफ में आए लोगों को मदद करने वाली थी, और उसी विचारधारा को लोकसभा में उन्हें आक्षेप लिया और उसको गुनहगार ठहराया. और इसलिए छत्रपति शिवाजी महाराज के विचारधारा महाराष्ट्र को बदनाम करने का काम नरेंद्र मोदी जी ने किया. उसकी माफ़ी मांगना चाहिए. ये मांग कांग्रेस पार्टी की तरफ से शुरू है, महाराष्ट्र की जनता की तरफ से भी शुरू है. लेकिन हमने जब आंदोलन किया मंत्रियों के, केंद्रीय मंत्रियों के घर के सामने, उनके सांसदों के घर के सामने, तो लोगों को भी तकलीफ, और बीजेपी जिस तरह से इस आंदोलन को एक गुंडाइज्म के माध्यम से दबाना चाहती है, तो हमने एक नया उसमें आज से एक मुहिम शुरू हाथ में की है. जो छत्रपति शिवाजी महाराज जैसे किसान का भी थोड़ा नुकसान हो जाए तो अंग्रेज को भी माफ़ी मांगने की व्यवस्था उनके दरबार में थी. घुटने लगाकर उनको माफ़ी मांगना पड़ता था. हम नहीं चाहते कि नरेंद्र मोदी जी घुटने टेके हमारे महाराज के सामने, लेकिन वो छत्रपति शिवाजी महाराज के ज़माने की बात हम रख रहे हैं. तो इसलिए हमारे कार्यकर्ता, असंख्य कार्यकर्ता राज्य के विरोधी पक्ष नेता देवेंद्र फडणवीस के को खत लिखेंगे और उनको भेजेंगे उनके घर में. और अभी तो क्योंकि 19 तारीख को छत्रपति शिवाजी महाराज की जयंती का प्रोग्राम आ रहा है, उस दिन तक तो भी उन्हें माफ़ी मांगना चाहिए, यह हमारी मांग है. और मुझे लगता है कि जो मायना लिखा गया है वो तुरंत माननीय प्रधानमंत्री को अवगत करेंगे और नरेंद्र मोदी को अवगत करेंगे और वो माफ़ी मांगेंगे. यह हमारी भूमिका है. महाविकास आघाड़ी ने जो इस तरह से आपने अभी कहा कि सिर्फ ऐसे ही कि वर्कर्स, कांग्रेस के वर्कर्स की सुनी नहीं जा रही है, बल्कि रजिस्ट्री में शामिल है उसको भी कहीं न कहीं और सारी मुश्किलें आ रही है. ये किस तरह की मुश्किलें हैं, तकलीफें हैं, उसके बारे में बताएं. और अगर आज इस तरह से तकलीफ है तो फिर जनता के साथ किस तरह से न्याय कांग्रेस कर पाएगी? देखो, कोलैबोरेशन की सरकार में ये सब प्रॉब्लम होते हैं. अब केंद्र की सरकार तो बहुमत की सरकार है, 303 सांसद है उनके, तो भी वहाँ के मंत्री नरेंद्र मोदी हमारी नहीं सुनते, ये बताते हैं. तो प्रॉब्लम यह है कि कुछ मंत्री हमारे, क्योंकि उनके डिपार्टमेंट का प्रॉब्लम है, उनको बजट में पैसे कम मिलते हैं, कार्यकर्ता का कहना है कि हमारी बातें सुनी नहीं जाती हैं. तो इसलिए आज हम
खुद मुख्यमंत्री जी के पास जा रहे हैं। 5 बजे उनके साथ मीटिंग है हमारा और उनके सामने ये सब बातों को अवगत कराएंगे। और 3 तारीख से बजट सेशन शुरू हो रहा है। विधानसभा अध्यक्ष पद का जो हमारा चेयर खाली है उस अध्यक्ष का भी उसमें ये इलेक्शन हो, ये भी भूमिका रहेंगी और उस प्रोग्राम में वो लाया जाए। तो ये सब बातों के लिए आज माननीय मुख्यमंत्री को 5 बजे हम मिलने वाले हैं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।